नमस्कार, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भरती आलेली आहे. सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या तिन्ही पदांसाठी वॅकन्सी आलेली. याचे फॉर्म भरणं सुरू झालेले. नेमका हा फॉर्म कशा पद्धतीने भरावा, फॉर्म भरताना कोणती कागदपत्र लागतील, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असणार आहे आणि फॉर्म भरताना आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या टाळायचे, या संबंधीची संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. बघा, ही आहे कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर याची ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचंय, न्यू रजिस्ट्रेशनवर करायचंय. तुम्हाला ही वेबसाईट थोडी ओळखीची वाटत असेल, कारण की ही परीक्षा टीसीएस घेणार आहे आणि टीसीएस ही अशाच पद्धतीने जी आहे तर ते त्यांचं वेबसाईट डिझाईन करत असते. जरी तुम्ही याच्या आधी कोणत्या टीसीएसच्या परीक्षांना फॉर्म भरला असेल तरी पण तुम्हाला हा फॉर्म पुन्हा नवीन रजिस्ट्रेशन हे करावंच लागणार आहे. आता याची जी लिंक आहे ना, तर तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची लिंक जी आहे तर ते बघायला मिळणार आहे. फॉर्म 10 जून पासून सुरू झालेले आहेत आणि लास्ट डेट असणार आहे 3 जुलै. या दरम्यानच तुम्हाला फॉर्म जो आहे तर तो भरायचा आहे. पुढे जाण्याआधी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी तसेच WRD, इस्रो मेकॅनिकल इंजिनियर, तर याच्यासाठी आपल्या रेकॉर्डेड बॅच जे आहेत तर ते आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत इग्नाइट अकॅडमीच्या. अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकतात. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व पदांसाठी आवश्यक असणारा कोर्स तो म्हणजे महानगरपालिका कायदा कोर्स, म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. हा जो कायदा आहे ना, हा सर्व पदांना आहे, म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल कोणतेही पद घ्या तुम्ही, ते सर्वांना आहे. आणि हा कायदा फार मोठा आहे, म्हणजे बेर ऍक्ट जर तुम्ही पाहिलं ना तर 400 पेक्षा जास्त पेजेस आहेत आणि एवढे सर्व कमी वेळेत कव्हर करणे, इव्हन तो त्याची प्रिंट काढायला सुद्धा जास्त खर्च लागू शकतो. आणि एवढ्या कमी किमतीत आपण जो आहे एकदम दर्जेदार पद्धतीने टेस्ट सिरीज, लेक्चर नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स आपण हे प्रोव्हाइड करतो. हा कोर्स तुम्ही नक्की परचेस करावा असा मी तुम्हाला आग्रह करेल. कोर्स परचेस करण्यासाठी डायरेक्ट इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि तिथं तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. चला तर फॉर्म कसा भरावा ते पाहूया. बघा, फॉर्म भरण्याआधी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की फॉर्म तुम्ही ओपन केला पाहिजे एकतर मोझिला फायरफॉक्स आणि गुगल क्रोम यांच्यापैकी एका ब्राउझरमध्ये तुम्ही लिंक ओपन केली पाहिजे. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट करायचा आहे. आता युजर आयडी पासवर्ड जनरेट करण्यासाठी तुम्हाला काही बेसिक डिटेल भरावे लागतील. मग याच्यात तुमचं पहिलं नाव, तुमचं मधलं नाव, तुमचं शेवटचं नाव. पण हे नाव कसं असलं पाहिजे, जे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर आहे ते. महिलांनी विशेष करून काळजी घ्या, कारण की काय आहे की महिलांचं 10वीचं मार्कशीटचं नाव वेगळं आहे काही महिलांचं आणि आधार कार्डवरचं आत्ताचं वेगळे. तर त्यांनी कुठलं टाकलं पाहिजे, तर त्यांनी त्यांच्या 10वीच्या मार्कशीटवर जे काही नाव आहे तेच इथं जे आहे तर ते टाकायचंय. पुन्हा आईचं नाव आणि वडिलांचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या नावात बदल झाले का, म्हणजे ज्यांच्या नावात नंतर बदल झाला असेल, कोणी पुरुष असेल त्यांच्या स्पेलिंग मध्ये नंतर बदल केला असेल त्यांनी, तसेच ज्या महिलांनी लग्नानंतर त्यांचे नाव बदललं असेल त्यांनी इथं जे आहे तर ते यस नो करायचं. नवीन नाव असेल तर यस केलं तर नवीन नाव तुम्हाला टाकायचं आहे. तुमचे डेट ऑफ बर्थ ही पण तुमच्या एज्युकेशनल सर्टिफिकेटवर असली पाहिजे. 1/7/2025 रोजी नुसार तुमचं वय जे आहे तर ते गणलं जाणार आहे. जेंडर सिलेक्ट करायचं. मोबाईल नंबर, तोच मोबाईल नंबर इथं टाकायचा. ईमेल आयडी तुम्हाला खाली टाकायचा आहे. पुढचं, ओपन युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएशन केलंय का, यस किंवा नो करू शकतात. 10वीचा रोल नंबर इथं टाकायचंय. 10वी कधी पास झाला ते टाकायचंय. 3 परीक्षा केंद्र निवडायचे, 1, 2, 3. त्याच्यानंतर इथं नोटवर टिक करायचे. त्याच्यानंतर जनरेट ओटीपी, पुन्हा कॅप्चा भरावा लागतो. मोबाईलला ओटीपी येतो, तो ओटीपी टाकायचा. त्याच्यानंतर इथं पण एक कॅप्चा आहे, इथं आय ऍग्रीवर करायचं. अशा पद्धतीने तुमचं भरलं जाणार आहे. पण सबमिट करण्याआधी ते काय म्हणते, एकदा रिव्हेरीफाय करून घ्या, कारण की पुन्हा चेंज करता येणार नाही. ते अलर्ट पण आपल्याला देतं. मग मी इथं ओके केलं. नेक्स्ट, आता काय झालं, माझं जे आहे तर ते बनून गेलेलं आहे. आता पुढे मला काय करायचं, पोस्ट सिलेक्शन. मी पोस्ट सिलेक्शन वर गेलो. इथं आलं क्लिक हिअर टू अप्लाय द पोस्ट. इथं आल्यानंतर बघा, मला आता इथं काय आहे, अप्लाय पोस्ट. मी अप्लाय पोस्ट वर जर क्लिक केलं तर मला इथं वेगवेगळं पोस्ट दिसणार आहे. मग त्याच्यामध्ये एखाद्याचं सिव्हिल असेल, एखाद्याचं मेकॅनिकल असेल, एखाद्याचं इलेक्ट्रिकल असेल, तर त्यांनी त्याच्या पद्धतीने पोस्ट जे आहे ते सिलेक्ट करायचंय. पुन्हा आता इथं काही बेसिक माहिती आहे ती ऑलरेडी असते तुमच्या याच्यावर, ती येणार नाही. पुन्हा तुम्हाला इथं जे आहे तर ते आणखी काही माहिती विचारली जाणार, जसं की तुमचं मॅरिटल स्टेटस, मॅरिड आहात, अनमॅरिड आहात. पुन्हा तुम्ही 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत का नाही, म्हणजे लहान कुटुंबासाठी इलिजिबल आहात का नाही. कर्नाटकामधील जे काही गाव आहे ज्याच्यावर महाराष्ट्र शासनाने दावा केलेला असे 865 गाव आहे, तर त्या गावांमध्ये तुम्ही राहतात का. डेट ऑफ मॅरेज म्हणजे लग्नाची तारीख काय, आणि ज्यांना लग्नाची तारीख माहित नसेल त्यांनी त्यांच्या वाईफला जे आहे तर ते विचारून घेतली पाहिजे. पुढे तुमचे 3 सेंटर येऊन लागतील.
आता मेन काय भरायचंय, तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेटची डिटेल भरायची. ज्यांच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल त्यांनी बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे काय असेल ते पण लावू शकतात. आता इथं महत्वाच्या डिटेल्स तुम्हाला काय भरावं लागतील, नॅशनॅलिटी इंडियन करायची, महाराष्ट्राचे रहिवासी आहे तेच करायचं. बघा हे प्रमाणपत्र जारी करणारे प्राधिकरण, प्राधिकरण म्हणजे काय असतं की कोणी जारी केले. फॉर एक्झाम्पल आपण जर एक डॉक्युमेंट पाहिलं त्या डॉक्युमेंटवर सही असते किंवा आता डिजिटल सिग्नेचर येतं, व्यक्तीचं नाव असतं, त्याच्या खाली काय असतं, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट नाशिक, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट पुणे, असं जे काही नाव असतं ना ते सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट वगैरे दंडाधिकारी, तर ते नाव इथं विचारलेलं असतं, ते नाव तुम्हाला इथं टाकायचंय. पुन्हा इथं कधी भेटलं प्रमाणपत्र ती तारीख आणि त्याचा सिरियल नंबर टाकायचा आहे. बघा त्याच पद्धतीने तुम्हाला आता काय करायचं, तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची. मग इथून रिझर्वेशन कॅटेगरी सिलेक्ट करायची. मग तुमची ओबीसी असेल, एसटी असेल, एसटी असेल, एनटी असेल, व्हीजे असेल, एसबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, काय असेल ते सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्हाला इश्यू करणाऱ्या प्राधिकरणाचं नाव, कधी इश्यू झालं आणि त्याचा सिरियल नंबर काय आहे ते विचारलं जातं. अशाच पद्धतीने नॉन क्रिमिलियर, परंतु नॉन क्रिमिलियर हे कोणाला लागू होतं, ओबीसीला लागू होतं, एनटीला लागू होतं, व्हीजेला लागू होतं, एसबीसी ला लागू होतं, एसीबीसी ला लागू होतं, ईडब्ल्यूएस ला नसतं आणि एससी एसटी यांना पण नसतं, ओपनला पण नसतं ते. पुढे कॅन्डिडेट आयडेंटिफिकेशन डिटेल हे भरलंच पाहिजे असं काही नाही. पुढे तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ द्यायचं, यांच्यापैकी कोणतं आयडेंटिटी प्रूफ द्यायचं, तुम्ही एकतर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी काही देऊ शकतात, शक्यतोवर पॅन कार्ड देऊन द्या, त्याच्यामध्ये माहिती भरून द्या. बाकीच्या या नो केला तरी चालेल, इथं टिक करायची आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमची पर्सनल डिटेल भरली गेलेली, हे कसं कळतं बघा, इथं ग्रीन झालेलं आहे. आता तुम्ही इथं ऑरेंजला आहात म्हणजे इथं आहात. आता तुम्हाला इथं ऍडिशनल माहिती भरायची. पहिली माहिती काय की तुम्ही सरकारमध्ये एम्प्लॉय आहात का, येस किंवा नो. दुसरं काय, केडीएमसी मध्ये म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तुम्ही कर्मचारी आहात का, येस किंवा नो. पुन्हा प्रकल्पग्रस्त आहात का, नो जर केलं काही विचारणार नाही, येस जर केलं तर काय म्हणतील, प्राधिकरणाचं नाव सांगा, कोणी तुम्हाला सर्टिफिकेट दिलं, कधी दिलं आणि त्याचा अनुक्रमांक सांगा. त्याच पद्धतीने भूकंपग्रस्त, पदवीधर अंशिक आले यांचं जर नो केलं तर काहीच विचारणार नाही, पण जर तुम्ही यांचं येस केलं तर ते तुम्हाला तेच प्रश्न विचारतील की अथॉरिटी कोणती होती, कधी इश्यू झालेला आहे आणि सिरियल नंबर काय आहे ते विचारलं जातं. पुन्हा इथं आहे माजी सैनिकांविषयी विचारलं जातं. नो केलं तर काहीच विचारणार नाही, येस जर केलं तर आपल्याला काय विचारतील की तुमची डेट ऑफ जॉईनिंग काय होती, सर्व्हिस एंड कधी झाली आणि तो पिरियड जो आहे ऑटोमॅटिक तो कॅल्क्युलेट करून घेईल. पुढे आता तुम्ही स्पोर्ट पर्सन आहात का, नो केलं तर काहीच विचारलं जाणार नाही. दिव्यांग आहात का, नो केलं तर काहीच विचारलं जाणार नाही. आर यू नॉमिनेटेड बाय फ्रीडम फायटर, नो केलं तर तुम्हाला काहीच विचारलं जाणार नाही. पण जर तुम्ही स्पोर्ट मध्ये येस केलं तर तुम्हाला या सगळे इन्फॉर्मेशन जे आहे तर ती विचारली जाणार आहे. पुन्हा जर तुम्ही दिव्यांगामध्ये येस केलं तर तुम्हाला आणखी काही ऍडिशनल माहिती जी आहे भरायची, जसं की तुम्हाला तुमचं युडीड आयडी लागणार आहे, युडीड आयडीची डेट आणि तुमची डिसेबिलिटीचे पर्सेंटेज तुम्हाला इथे टाकायचे आहे. तसेच दिव्यांगाचा प्रकार तुम्हाला इथं भरायचा आहे. पुढे जर तुम्ही फ्रीडम फायटर नॉमिनेटेड असाल तर इश्यू डेट, सर्टिफिकेट इश्यू डेट आणि सर्टिफिकेटचा सिरियल नंबर तुम्हाला इथं विचारला जातो. तसेच अनाथ कॅटेगरी मधून करायचं असेल, नसेल तर काही नाही, असेल तर तुम्हाला ती माहिती विचारतात. तुम्हाला याआधी कोणत्या एक्झामिनेशन मधून डिबार केलाय का, येस किंवा नो. आता पुढे हे काही लिगल क्वेश्चन आहेत की एखाद्या खटल्यात होते का, एखादे तुमच्यावर क्रिमिनल प्रोसिडिंग चालू आहेत का, इथं येस किंवा नो जे काही खरं असेल तेच तुम्हाला इथं टाकायचं आहे. बघा हे दोन डिटेल्स भरले गेले. तिसरी जी डिटेल्स आहे त्या तिसऱ्या डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमचा पत्ता लिहायचा आहे. शक्यतो हा पत्ता जो तुमच्या आधार कार्डवर आहे तोच लिहा. त्याच्यानंतर पुढचं काय सुरू होतं, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. याच्यामध्ये पहिलं काय विचारलं जातं, मराठीचं ज्ञान आहे का. जर तुम्ही येस केलं तरच फॉर्म भरता येईल, नो केलं तर तुम्हाला ते फॉर्मच भरू देणार नाही. पुढे आता काय करायचं, 10वीचे डिटेल्स भरायचे. याच्यामध्ये काय काय असेल, परीक्षा मंडळाचे नाव इथं लिहायचंय, स्कूल अँड इन्स्टिट्यूट नेम, पर्सेंटेज ग्रेड, किती गुण मिळाले, किती पैकी आणि कोणत्या वर्षी पास झाले हे लिहायचंय. आता हे झालं 10वीचं. अशाच पद्धतीने तुम्ही 12वीचं लिहू शकतात, अशाच पद्धतीने तुम्ही डिप्लोमाचं लिहू शकतात आणि अशाच पद्धतीने जे तुमची पदवी असेल तर त्या पदवीचं तुम्हाला जे आहे तर ते लिहायचं आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 अशा या 4 एज्युकेशनल डिटेल्स टाकायचे. काहींचा डिप्लोमा नसेल तर त्यांनी डिप्लोमा स्किप करायचा, ज्यांचा 12वी नसेल त्यांनी 12वी स्किप करायची. तशा पद्धतीने ती संपूर्ण माहिती जी आहे तर ते तुम्हाला भरायची. बघा इथं 12वी आली, इथं डिप्लोमा आला, इथं पदवी आली. पुढे काही ट्रेनिंग सर्टिफिकेट्स पण तुम्हाला जे आहेत तर ते विचारलं जाऊ शकतं. ज्या पदांना अनुभव विचारलेला आहे त्या पदांचा अनुभव पण तुम्हाला टाकायचा आहे.
अशा पद्धतीने तुमचे भरले गेले. आता शेवटची सगळ्यात महत्वाची स्टेज आहे ती म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करायची. डॉक्युमेंटमध्ये सगळ्यात पहिले डॉक्युमेंट जे अपलोड करायचे तो तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. बघा, फोटो दोन पद्धतीने अपलोड करावा लागणार आहे तुम्हाला. एक म्हणजे एक कॅप्चर फोटोग्राफ, ज्याला आपण म्हणतो काय लाईव्ह फोटोग्राफ. या लाईव्ह फोटोग्राफसाठी तुमच्या जो कम्प्युटर आहे त्याला वेबकॅम असला पाहिजे, किंवा तुम्ही लॅपटॉपवरून फॉर्म भरला पाहिजे, किंवा तुम्ही मोबाईलवरून फॉर्म भरला पाहिजे. कुठली अशी गोष्ट की ज्याला कॅमेरा आहे ते विचारलं जात आहे. पुढे अपलोड फोटोग्राफ म्हणजे जो तुम्ही फोटो स्टुडिओ मधून काढता, ज्याला तुम्ही सांगतात की थोडंसं गोरं करून दे, थोडंसं काळं करून दे, बॅकग्राऊंड असं करून दे, तर तो फोटो तिथं अपलोड करायचा असतो. आणि लाईव्ह फोटोग्राफ मध्ये तुम्हाला कॅप्चर करायचा असतो. बघा, IBPS ने काय केलेले, ही सिस्टीम खूप छान केलेली आहे IBPS ने. TCS ने अजून ते सॉफ्टवेअर मे बी अपडेट केलं नसेल. IBPS काय करतं, IBPS ला माहिती आहे की लोक कम्प्युटर मधून भरतात आणि त्यांच्या कम्प्युटरला वेबकॅम नसतो, सायबर कॅफेवालाच वेबकॅम ठेवतो. ते काय करतात, तिथं कॅप्चर फोटोग्राफ केल्यानंतर QR कोड देतात. तो QR कोड स्कॅन केला तर तुमच्या मोबाईलमध्ये फोटो ते घेतं आणि तिथं अपलोड करतं आणि इथं ऑटोमॅटिक येऊन लागतो. म्हणजे IBPS ने ती सिस्टीम खूप छान बनवलेली आहे. TCS ने पण हे जे थोडंसं काम जे बाकी आहे तर ते केलं पाहिजे. ओके, पुढे आता हा जो फोटो अपलोड करायचा ना, याला पण मर्यादा आहे. काय मर्यादा आहे, तो 80 ते 200 KB मध्येच असावा. त्याच्यामध्ये पण तो JPEG मध्ये असावा आणि JPG अशा दोनच फॉर्मॅटमध्ये असावा. कोणत्या फॉर्मॅटमध्ये चालणार नाही, PNG फॉर्मॅटमध्ये चालणार नाही, PDF फॉर्मॅटमध्ये तुमचा फोटो जो आहे तर तो चालणार नाही. हे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आता पुढचं तुम्हाला काय करायचं, तुमची सही अपलोड करायची. पण सहीसाठी मर्यादा आहे. सहीसाठी काय लागतं तुम्हाला, 50 ते 80 KB मध्ये तुमचं पाहिजे. त्याच्यामध्ये पण JPEG आणि JPG हेच पाहिजे. PNG PDF वगैरे चालणार नाही. पुढे तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागतील, जसं की 10वीचं, 12वीचं, डिप्लोमा असेल डिप्लोमा, पदवी असेल पदवी, तर ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील. याच्यामध्ये पण अट दिलेली आहे डॉक्युमेंटसाठी की तो 100 KB ते 2 MB च्या दरम्यान असावा. याच्यामध्ये तो कोणत्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये चालेल, JPG आणि PDF. इथं फक्त PNG हा जो फॉर्मॅट आहे ना, हा नाही चालणार. PNG फॉर्मॅट आहे ना, तो चालणार नाही. हे विशेष लक्षात ठेवलं पाहिजे. आणखी काय काय लागणार आहे बघा, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, ज्यांना विचारले एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागतील. डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर ज्यांना टायपिंग आहे, टायपिंग, आपण जे आयडेंटिटी प्रूफ दिलेले पॅन कार्ड ते लागणार आहे. इथं तुमचं नाव आणि इथं फीज जे आहे तर ते येणार आहे. आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे. याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनेलवर जे आहे तर ते उपलब्ध आहे. हा फॉर्म अत्यंत व्यवस्थित पद्धतीने आणि काळजीपूर्वक तुम्ही भरला पाहिजे. ही जी जाहिरात आली ना, ही प्रथमतः अशी जाहिरात आलेली की ज्याच्यामध्ये खूप ठिकाणी इंग्रजी विषय तुम्हाला बघायला मिळणार नाही, मराठी विषय बघायला मिळणार नाही, अंकगणित बुद्धिमत्ता विषय बघायला मिळणार नाही. परंतु एक जो सब्जेक्ट आहे तो सगळ्यांना आहे. तो म्हणजे काय, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. आणि हा ऍक्ट खूप मोठा आहे आणि कायदा वाचणं म्हणजे हे पार ते वकिलीचं शिक्षण करण्यासारखं होऊन जातं. आणि परीक्षांना काही एवढा वेळ कालावधी नसतो. ही परीक्षा 3 जुलैला अंतिम डेट आहे आणि ऑगस्ट मध्ये ही परीक्षा जी आहे तर ती लगेच होऊ शकते. तर त्याच्यामुळे एवढ्या कमी कालावधीत तुम्हाला बाकीचा पण सिलेबस जर कव्हर करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट साठी जी आपली बॅच आहे, रेकॉर्डेड टाईपची बॅच आहे, त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज पण असेल, लेक्चर नोट्स असतील, अनलिमिटेड व्ह्यूज असतील. तर याच्यासाठी मी नक्की तुम्हाला आग्रह करेल की तुम्ही आपल्या इग्नाइट अकॅडमी या ऍपवरून ही जी बॅच आहे ऍटलिस्ट ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करावी. आणि ज्यांना वाटतं मला KDMC किंवा आगामी कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी मला व्यवस्थित पद्धतीने तयारी करायची, मला एकदाच व्यवस्थित तयारी करून ठेवायची, म्हणजे मी कुठली मनपाची जाहिरात येईल त्याच्यामध्ये माझा 100% देऊ शकतो, तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच इग्नाइट अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून हा जो नंबर आहे याला देखील कॉल करू शकतात. ते पण तुम्हाला माहिती देतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.